क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। खऱ्या अर्थानं आजचा दिवस या देशातील समानतेचा दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे खऱ्या अर्थानं या देशातील शोषित, पीडित, वंचित, दुर्बल घटकांचा आवाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशातील अल्पसंख्याकांचा आवाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शोषित पीडितांचा आवाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण? जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्यांना उत्तर द्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला मुख्य प्रवाहात आणणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या देशातील महिलेला खऱ्या अर्थाने जर मुख्य प्रवाहात आणलं, फक्त मुख्य प्रवाहात नाहीच तर ती डॉक्टर, ती इंजिनियर, ती पंतप्रधान, ती राष्ट्रपती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे। तुमच्या माझ्या बापाच्या संविधानामुळे झाली। इथला भटक्या समाजाचा माणूस, त्याची भटकंती बंद झाली कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला संविधानात अधिकार दिले। इथला आपला मुस्लिम बांधव या देशात टिकून राहिला कारण बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिया इज अ सेक्युलर कंट्री, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे संविधानामध्ये लिहिलं। इथला आदिवासी मूळ प्रवाहामध्ये आला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे। इथला ओबीसी मूळ प्रवाहामध्ये आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे। एवढे प्रचंड उपकार, एवढंच नव्हे तर या देशाचा कामगार जर कोणामुळे टिकला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारामुळे टिकला। अरे तुमचा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा व्यापक होता तरी सुद्धा काही मनुवादी वृत्तीची लोक बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांचे उद्धारक म्हणतात। या जयंतीच्या दिनी आपण संकल्प करूया, बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार या देशावरती प्रचंड आहेत। किंबहुना जेवढे उपकार त्या तत्कालीन नेत्यांचे नसतील तेवढे बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे उद्धारक म्हणण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक भारताचे शिल्पकार, आधुनिक भारताचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत असताना विश्वभूषण, विश्वरत्न, राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून केल्या पाहिजे आपण। कारण तुमचा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी एवढं मोठं योगदान दिलं की बाबासाहेब आंबेडकरच या देशाचे राष्ट्रपिता शोभतात। म्हणून माझ्यासोबत आपण सगळ्यांनी बोला, राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वभूषण, विश्वरत्न, राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद। आजपासून आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख विश्वभूषण, विश्वरत्न, महामानव, राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून करायचा आहे आणि बाबासाहेबांचा उल्लेख हा राष्ट्रपिता करायचा आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरच खऱ्या अर्थानं या देशाचा बाप आहे। आपण इथे मला बोलायची संधी दिली, आपुलकीनं बोलवलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। इथेच थांबतो। जय भीम, जय भारत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद। धन्यवाद साहेब।